हा भजन शिकवायचा जो मार्ग आहे ना, हा मला गायकी लहानपणापासून असल्यामुळे मला त्याची गायकीची आवड होती. मला दुसऱ्या माणसांना समाधान देण्यासाठी मी हे कार्य सुरू केलं आणि भजनाच्या माध्यमातून म्हणजे नामस्मरणातून माणसाला एक मानसिक समाधान मिळतंय. ते मानसिक समाधान त्यांना मिळावं आणि त्याचा उपयोग नामस्मरणामुळे पुऱ्या जनतेला व्हावा, हा त्यातला माझा पहिला उद्देश होता. आणि म्हणून जर समजा कोणाला फी वगैरे द्यायची जर म्हणजे शक्य होत नसेल आणि फी द्यावी लागते, पण जर कोण याला म्हणजे मागे कसत असेल तर तसं होऊ नये म्हणून मी फुकट शिकवतो, जेणेकरून सगळ्यांना त्याची संधी मिळावी आणि जेणेकरून त्या संधीचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि फक्त त्यांच्या कुटुंबाला नाही तर बाकी त्यांच्या सरावामध्ये जे कोण येतात माणसं त्यांना देखील तिची म्हणजे प्रचिती यावी, हा त्यातला उद्देश आहे माझा शिकवायचा. आजपर्यंत मी 31 मंडळाला मार्गदर्शन केलं. त्यातली आता लहान मुलांची 11 मंडळं, आता म्हणजे मुली लहान होत्या त्या मोठ्या झाल्या, लग्न होऊन गेल्या, त्याच्यामुळे 11 मंडळ बंद आहेत. आता सध्या 20 मंडळ आहेत ताब्यामध्ये. 20 मंडळ भजन सोडून मग माझे म्हणजे मी कविता करतो, मी नाटकामध्ये काम करतो, म्हणजे बाकी छंद आहेत बरेच. लेखन पण वृत्तपत्रामध्ये मी केलेलं आहे. बरेच लेख माझ्या पत्रकामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. त्याला प्रतिक्रिया पण लोकांच्या चांगल्या आलेल्या आहेत. असे कविता पण प्रसिद्ध झालेल्या पत्रकामध्ये. दिवसाबद्दल जर बोलायचं झालं म्हटलं तर माझ्या म्हणजे जन्मापासून आतापर्यंत जी माझी कारकीर्द झाली त्या कारकिर्दीमधला हा परमोच्च आनंदाचा बिंदू असं मला वाटतंय. कारण एवढ्या सगळ्या भगिनी आणि हे सगळं साहेबांनी जे डोक्यावर घेऊन ते माझ्यासाठी जे काय कार्य केलेत ते म्हणजे कशामध्ये तुलना करता येत नाही. एवढं ते मोठं काम त्यांनी आज केलंय. आमच्या भगिनींनी, सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे ऋण मी फेडू शकत नाही असं त्यांनी कार्य केलेलं आहे. माझ्या हातून काही हे कार्य झालं नसतं. सरांनी ते संकल्पना सुचवली आमच्या विद्यार्थ्यांनी मग ते आपल्या उत्साहानं त्यांनी कार्य केलं आणि हा एवढा मोठा उत्साह आज सगळ्यात त्यांनाही मिळाला आणि आम्हाला त्याचं समाधान मिळालं. आम्हाला त्याचं खरं म्हणजे मध्ये फार मोठा आनंद मिळाला आज. गुरुजी श्री शंकर पाटील सर जवळजवळ 19 आता सध्या 19 अधिक मंडळांना ते भजन शिकवतात. खूप वर्षापासून त्यांची सेवा आहे. विना मूल्य त्यांनी शिकवतात आणि त्यांचे आमच्यावर खूप उपकार आहेत. त्यांनी प्रत्येक मंडळामध्ये भजन शिकवण्याबरोबरच पेटी वाजवायला आणि टाळ तर शिकवतात, पेटी तबला हे वाजवायला ह्या भगिनींना ते प्रोत्साहन देत आहेत आणि शिकवत आहेत ते स्वतः. आणि सगळ्या मंडळांची इच्छा होती की आपले गुरु विनामूल्य आपल्याला शिकवतात, हे करतात, काहीतरी त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून त्यांची इच्छा होती काहीतरी करायची. आणि त्याप्रमाणे आमच्या संघाचे अध्यक्ष, मराठा जागृती निर्माण संघाचे अध्यक्ष श्री गोपाळराव बिर्जे यांनी संकल्पना मांडली की आपण सरांचा अमृत महोत्सव करूया. त्याप्रमाणे आम्ही सगळ्या भजनी मंडळांच्या प्रतिनिधींना बोलवलं. हा सोहळा मोठा होणार आणि याच्यापेक्षाही मोठा झाला असता. काही बंधनं आल्यामुळं आम्ही लिमिटेड लोकांमध्ये केलं, वृत्तपत्रामध्ये वगैरे प्रसिद्धी दिलं नाही, कारण सरांचं कार्यच तेवढं मोठं आहे. आणि माझा मूळ उद्देश काय आहे, सरांचं कार्य समाजाच्या तळागाळापर्यंत जाऊन पोचावं, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. त्यामुळं आम्ही हे प्रयत्न केलं, सर्वांनी सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम झालेला आहे.